नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तथास्तु करिअर अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही सरळ सेवा, पोलीस भरती किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरण ह्या विषयातील भाषा व वर्ण विचार ह्या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात. त्यातील काही अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यावरील उत्तरे आज आपण जाणून घेऊयात. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न 1. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, भाषा. भाषा हे विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन आहे. पुढील प्रश्न. आपले भाषा शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 ए बी सी, ऐकणे, बोलणे आणि वाचणे. प्रश्न 3. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, भाषेमध्ये बदल होत जातात. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण भाषेमध्ये बदल होत जातात. पुढील प्रश्न. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. हे वाक्य बरोबर आहे की चूक आहे बघूया. योग्य पर्याय आहे पर्याय 1, संपूर्ण वाक्य बरोबर. प्रश्न 5. भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? आणि ह्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5. तर भाषाविषयक कौशल्यांच्या साधारणपणे 5 पायऱ्या आहेत. तर त्या 5 पायऱ्या कुठल्या आहेत? लेखन, वाचन, भाषण, संभाषण आणि श्रवण. ह्या त्या 5 पायऱ्या आहेत. पुढील प्रश्न. मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारीला कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असतो आणि तो आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. पुढील प्रश्न. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? आणि ह्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. तर ह्या भाषा देवनागरी लिपीत असतात. पुढील प्रश्न. देवनागरी लिपी लिहिण्याची बरोबर पद्धत ओळखा. तुम्हाला पर्याय दिलेले आहेत आणि ह्यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 9. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, फक्त बी आणि सी. म्हणजेच मराठी भाषा लिपीस देवनागरी लिपी आणि बाळबोध लिपी अशा नावाने ओळखलं जातं. आपली मराठी भाषा जी आहे ती देवनागरी लिपीही म्हटलं जातं किंवा तिला बाळबोध लिपी असंही म्हटलं जातं. पुढील प्रश्न. योग्य विधान ओळखा. देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. बी, संस्कृत व प्राकृत भाषांची देवनागरी लिपी आहे. सी, मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. आणि डी, देवनागरी या लिपीत कोणतेही चिन्ह एकापेक्षा अधिक ध्वनी दाखवितात. ह्या 4 विधानांपैकी योग्य आणि बरोबर विधान तुम्हाला ओळखायचं आहे आणि खाली काही पर्याय दिलेले आहेत. त्यातील योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ए, बी आणि सी. म्हणजेच
देवनागरी लिपीत प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. संस्कृत व प्राकृत भाषांची देवनागरी लिपी आहे. मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी लिपी म्हणतात. ही तीनही विधाने ABC योग्य आहे. पुढील प्रश्न, एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला काय म्हणतात? खाली पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी योग्य पर्याय आहे वाक्य. पर्याय क्रमांक 1 वाक्य. पुढील प्रश्न, शब्दांच्या समुच्चयाने एक विचार पूर्ण व्यक्त होतो त्यास व्याकरणात काय म्हणतात? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 वाक्य. म्हणजे बघा, वाक्य यावरती वेगवेगळ्या दृष्टीने प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढील प्रश्न, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 वर्ण. पुढील प्रश्न, वाक्य म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत त्यांपैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 अर्थपूर्ण शब्दांचा समूह. अर्थपूर्ण शब्दांचा समूह म्हणजेच वाक्य होय. त्यामुळे वाक्य हा टॉपिक महत्त्वाचा आहे. ह्यावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढील प्रश्न, व्याकरण म्हणजे काय? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. तर व्याकरण म्हणजे भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र होय. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 16, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? आपली जी मराठी भाषा आहे ती कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक D संस्कृत प्राकृत. आपली जी मराठी भाषा आहे ती संस्कृत आणि प्राकृत या भाषांपासून विकसित झाली आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? आपली जी मराठी वर्णमाला आहे ह्यामध्ये किती वर्ण आहेत? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक C 52. 52 वर्ण आहेत. पुढील प्रश्न, भाषा हा शब्द कोणत्या संस्कृत धातूवरून आलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय B भाष. ह्या संस्कृत धातूपासून भाषा हा शब्द आलेला आहे. भाषा हा शब्द भाष या संस्कृत धातूवरून आलेला आहे. प्रश्न, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ 3 ऑक्टोबर. 3 ऑक्टोबर ह्या दिवशी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न 20, व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे असे मत कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर ह्यांचं हे मत आहे. भाषा व वर्णविचार ह्या घटकावरील आपण काही महत्त्वाचे प्रश्न आज बघितले आहेत जे वारंवार परीक्षेला विचारले गेलेले आहेत. ह्या पुढील व्हिडिओमध्ये आपण भरपूर प्रश्न बघणार आहोत आणि भरपूर सराव करणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.